नमस्कार, दीपास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज मी इथं अगदी साधं पटकन होणारं तर खानदेशी पद्धतीचं हे महाराष्ट्रात सर्वांना आवडीचं असं पिठलं मी आज दाखवत आहे। आपल्या मराठी माणसांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हाची पिठलं करतात। कोणी कांद्याची पात टाकतं, कोणी फक्त कांदा टाकतं, कोणी फक्त मिरचीचं कोरडं पिठलं करतं, कोणी अगदी झुणका भाकरी करतं असे, किंवा कोणी साधं करतं। असं वेगवेगळ्या प्रकारातला एक प्रकार मी इथं जो झटकीपट होणार आहे अशी आज दाखवत आहे। तर चला तर मग लवकर सुरुवात करूया। इथं मी 5 ते 6 कांद्याची पात घेतली आहे, कोथिंबीर चिरून घेतली आणि हिरवी मिरची। हे सर्व चिरून झाल्यावर पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि फोडणी टाकून आपण हे चिरलेले सर्व इन्ग्रेडियंट इथं मी परतून घेत आहे। हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यात तिखट टाकायचं आहे। इथं मी 2 कप गरम पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये जास्त गोठ्या राहू द्यायच्या नाही, तर हे व्यवस्थित होतं। व्यवस्थित कांदा परतला गेला आहे। आता यामध्ये आपण हे तयार केलेलं डाळीचं पीठ हे टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित सारखं असं ढवळून घ्यायचं, म्हणजे ते खाली लागत नाही, एकसारखं ते मिक्स होतं। तुम्ही बघू शकताय हा घट्टपणा येत आला आहे। आता या पिठल्याला डाळीचं पीठ असल्यामुळे त्याला घट्टपणा पटकन येतो आणि हे असं पिठलं जास्त कोरडं ठेवायचं नाही किंवा जास्त पातळी ठेवायचं नाही। कांद्याच्या पातीचं हे पिठलं अगदी चविष्ट लागतं आणि झटकीपट होणारं असं आहे। त्यामुळे घरात तुमच्या कधी भाजी नसली किंवा काही करायचा कंटाळा आला असेल तर पिठलं अगदी सोपं आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं असतं। वरून परत छान कोथिंबीरने हे गार्निश करायचं आहे। असं हे पिठलं झटकीपट 10 मिनिटात तयार होते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि हे पिठलं तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा। धन्यवाद। अशा रुचकर रेसिपींसाठी दीपास किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील।